हाय एव्हरीवन, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल पूजाज क्रिएशनमध्ये. हा एक कटोरी ब्लाऊज आहे. तो मला शिवायचा आहे. मी कट करून घेतला आहे. तो शिवायचा कसा तो मी तुम्हाला दाखवते. हा आहे साईडचा पार्ट, हे आहे कटोरी आणि हे आहे दुसरा कटोरा आणि हा त्याची योगपट्टी. सो हा कटोरा आहे तो बॅक साईडला उलट्या बाजूला अस्तर लावून ठेवला आहे आणि ही आहे त्याची गळ्याकडची बाजू, ही आहे त्याची खालची बाजू. तर ह्याला फोल्ड करायचं खालच्या बाजूने असं, आणि जिथं हा आपला सेंटर येईल त्या सेंटरपासून इकडे खालच्या बाजूला 1.5 इंच टाकायचं. मी टाकून दाखवते तुम्हाला. 1.5 इंच टाकला आणि इथून जिथे आपण 1.5 इंचाची खूण केली तिथून वरती 3 इंच असं तिरकं घ्यायचं. ह्या रेषेपर्यंत तिरकं. हे इथून तिरकं जिथंपर्यंत येईल तिथंपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची. ती लाईन ओढून घेतल्यानंतर ह्याच लाईनवर शिलाई मारून घ्यायची. ती मी तुम्हाला दाखवते. त्याच्याच वरती डबल शिलाई पण मारून घ्यायची. तर दोन्ही साईडला आपली शिलाई मारून झालेली आहे. तर ही शिलाई मारली आहे तिथून असं हे 1.5 इंच इथे होतं, त्यातलं थोडंसं अर्धा इंच पाठ ठेवायचं आणि हे बाकीचं राहिलेलं तिरकं कट करून काढायचं. असं दोन्ही साईडला कट करून काढायचं. हे कट केल्यानंतर नीट करून घ्यायचं. हे असं काहीसं दिसेल. ओके, हा झाला आपला कटोरीचा पार्ट रेडी. आता हे साईडचा आहे. ही साईड पट्टीला ही सरळ बाजू आहे, तर ही उलटी बाजू ओपन करायची आणि उलट्या बाजूने दोन्हीकडे अस्तर ठेवून घ्यायचं. आता हा प्रिंटेड पार्ट आहे किंवा वर्कवाला पार्ट आहे, तर आपल्याला कळतंय की ही सरळ बाजू कुठली आणि उलटी बाजू कुठली. पण जेव्हा आपण कटिंग करू तेव्हाच त्याच्या उलट्या बाजूला असं असं खूण करून घ्यायची. अशी खूण करून घेतली दोन्ही उलट्या बाजूला तर आपल्याला कन्फ्युजन होणार नाही की दोन्ही बाजू सरळ आहेत की उलटे आहेत ते. मग उलटी बाजू उलट्या बाजूला ठेवली तर मग शिवताना प्रॉब्लेम येत नाही. शिवताना व्यवस्थित आपण शिवू शकतो. हे आता सरळ करून घ्यायचं. अस्तर ठेवले बरोबर एकाला एक लावून ठेवले अस्तर. हे अस्तर ठेवले तर हा पार्ट आपला दिसतो, हा एकदम खोल आहे. तो आर्म होल असतो म्हणजे मुंड्याकडचा पार्ट, आणि हा असा गोलाकार आहे म्हणजे हा एकदम पण नाही आहे, थोडा पाण्यासारखा आकार आहे. इथे कटोरा जॉईन केला जातो आणि हा स्ट्रेट पार्ट आहे किंवा थोडासा कधीतरी आकार पण येतो. हा आहे गळ्याकडचा भाग. तर ह्या गळ्याकडच्या भागाकडून इथे आपल्याला कटोरी जॉईन करायची. कधी कधी काय होतं, नवीन शिकणारे इथेही जॉईन करतात. सो ते समजून घ्यायचा. हा डीप असतो एकदम आणि हा असा पाण्यासारखा आकार असतो. तर पाण्यासारखा आकार आहे तिकडे कटोरी जॉईन करायची. आणि जॉईन करताना बघायचं की आपली ही जी आपण कटिंग केलेली आहे ती परफेक्ट बसते का. बघताना काय करायचं, ह्या शिलाईपासून ह्या शिलाईपर्यंत असं लावून बघायचं. हे सरळ ठेवायचं. ह्या सरळ हा कटोऱ्याचा सरळ पार्ट ठेवायचा, उलटा भाग वरती आला पाहिजे आणि हे शिवून घ्यायचं. बघत बघत बघत
शिवून घ्यायचं की पुरतंय की उरतंय की एक्स्ट्रा होतंय काय होतंय. तर हे बरोबर झालं. आणि जेव्हा आपण कटोरी जॉईन करतोय तेव्हा असं खेचून नाही घ्यायचं, जिथल्या तिथेच तो कपडा ठेवून द्यायचा शिवताना, म्हणजे तो थोडा खेचावा लागला तर ही साईड पट्टी आहे त्याचा खेचला तरी चालेल, पण हा कटोऱ्याचा पार्ट खेचायचा नाही. शिलाई मारून झाले, दाखवते मी तुम्हाला. हे असं ओपन केल्यानंतर हे असं दिसेल. असाच दुसरा पार्ट तयार करायचा. आता आपण हे वरून ठेवलं होतं, आता हे ठेवल्यानंतर हा खालून सुरुवात करायला लागते, कारण हा सरळ पार्ट आपल्याला वरती ठेवायचा आहे आणि हा उलटा पार्ट वरती करायचा आहे. तर ह्याची हे शिवताना आपण वरच्या साईडून शिवलं होतं गळ्याच्या, आता हे शिवताना खालच्या बाजूने शिवायचं. ही खालची बाजू आणि ही वरची बाजू गळ्याची. आणि त्याच्यावर डबल शिलाई मारून घ्यायची. डबल शिलाई मारल्यामुळे खुलणार नाही ती. असे काहीसे हे दोन्ही पार्ट तयार झाले. आता हे तयार झाल्यानंतर काय करायचं, ही जी शिलाई आहे, एक्स्ट्राची शिलाई दिसते ही जी आपण कटोरा जॉईन केलं आहे, तर कटोऱ्याच्या साईडलाच ही शिलाई झाली पाहिजे. असं आपण हे स्ट्रेस करून घ्यायचं, म्हणजे काय होईल, त्याचा पप नीट ओळखून येईल, नीट बसेल ते ब्लाऊज बसताना. हे दोन्हीकडून असं हे करतो. ओके. आता ह्याच्यानंतर इथे ही पट्टी जॉईन करायची. ही पट्टी जॉईन करतानाही ह्याची एक ट्रिक आहे, किंवा हे कळाईसाठी कशी जॉईन करायची मी दाखवते. ही जी उंचीला जास्त दिसते आणि ही उंचीला कमी दिसते, तुम्ही नोटीस करत असाल इथे, आणि मी मेजर टेपनेही दाखवते. ही ते 4.5 इंचाची आहे आणि ही ते 3.5 इंचाची आहे. तर हे कमी जास्त असतं, तर हे जास्त आहे ते ह्या भागाला येणार, कटोऱ्याच्या भागाला येणार आपल्या. काय काय वेळी उलटंही जॉईन केलं जातं, जे नवीन शिकतात त्यांच्यासाठीची इन्फॉर्मेशन आहे. हा जो भाग आहे आपला कटोरीचा, तिकडच्या बाजूला आपण मोठी बाजू लावणार आहे आणि इकडच्या बाजूला उंचीला कमी असणारी बाजू लावणार आहे. तर ते लावायचं कसं मी दाखवते. हा जो आपला उंचीला जास्त असणारा पार्ट आहे तो ह्याच्यावर ठेवायचा इथल्या साईडला. हा उंचीला जास्त आहे तो असा सरळ करून, हा सरळ पार्ट आहे, सरळ सरळ ठेवला, उलटा भाग आपल्याला दिसला पाहिजे. आणि ह्याच्याच अपोजिट इथे अस्तरचाही जो जास्त उंचीचा भाग आहे तो ठेवायचा. आणि हे अस्तर हा ब्लाऊजचा पार्ट जो कटोऱ्याचा भाग आहे, आणि हा जो दुसरी योगपट्टी आपली फॅब्रिकची, ती तिन्ही एकत्र पकडून अर्ध्या इंचाने शिवून घ्यायचं. असा नीट कपडा आपला आहे का ते बघत बघत जायचं. तिन्ही कपडे एकत्र आले पाहिजे. आणि शिवताना ज्यावेळी इथं आपण शिवून येतो कटोऱ्याच्या इथं, त्यावेळी ही कटोऱ्याकडेच ही शिलाई गेली पाहिजे. ही शिलाई जी असते ती कटोऱ्याकडच्या साईडला असली पाहिजे, हे बघायचं आणि मगच ते शिवून घ्यायचं. तर ह्याच्यावर ही डबल शिलाई मारून घ्यायची. असंच दुसराही पार्ट आम्ही दाखवते काढून. हा असा शिवला गेला आहे. हा मोठा पार्ट असतो त्याच्याकडेच हा कपडा राहणार, हाही त्याच्याकडेच राहणार. हा खालचा सरळ होता, त्याच्यावर हा सरळ ठेवल्यामुळे उघडल्यानंतर हा सरळ दिसेल आणि हा उलटा. आता हे काय करायचं, हा पार्ट ओपन करायचा, हाही पार्ट ओपन करायचा
आणि हे दोन्ही अस्तरचा पार्ट आणि हा आपला योगपट्टीचा पार्ट सेम आहेत का बघायचं. आणि जर एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा आत्ताच. नाहीतर काय होतं, जेव्हा आपण जॉईंट करू तेव्हा कधी कधी तर अस्तरचा पार्ट खाली दिसतो, तो दिसायला नाही पाहिजे, म्हणून हे सेम आहेत का बघायचं. आता जर हे सेम आहेत तर हा पार्ट जो आपला हा दिसतोय हा पार्ट पूर्ण गोल गोल करून घ्यायचा. मी असं दाखवते तुम्हाला. हा पूर्ण गोल 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 करून ह्या पट्टीपर्यंत जी आता आपण जॉईंट केली इथंपर्यंत घ्यायचं आणि हे आतमध्ये फोल्ड करायचं, हे आतमध्ये फोल्ड करायचं, जेणेकरून त्याच्या आतमध्ये हे सगळं फॅब्रिक गेलं. आणि आता आपण जेव्हा इथून शिलाई मारू आणि उलटं करू तेव्हा आतल्या बाजूला कुठलीही शिलाई दिसणार नाही, ते फिनिशिंगने शिवलं जाईल. असं त्यातून काढून घेतलं मी. एक साईडनं इथून काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर हे असं काहीसं दिसतंय. हा तयार पार्ट आहे. आता हे तयार झालंय. ह्याच्या खालून एक शिलाई मारून घ्यायची, ह्याच्यावरून दाबटीप. ही दाबटीप मारून घेतली आणि असा हा पार्ट रेडी झालाय. असाच मी दुसरा पार्ट रेडी करून घेते. हा मी असा शिवून घेतलाय दुसराही पार्ट. हा असा एक साईडून ओपन करून काढून घ्यायचा. असा. आणि हा काढल्यानंतर इथे एक दाबटीप मारून घ्यायची खालच्या बाजूने. हे आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. हा पण झालाय, हा दिसतोय तुम्हाला, हाही झालाय आणि हाही झालाय. तर हे दोन्ही पार्ट एकामेकाला असे जोडून बरोबर आहेत की बघून घ्यायचे आपल्याला. आता हा पार्ट घेतला आणि हाही पार्ट घेतला, तर इथंपर्यंत हे पट्टीचा पार्ट बरोबर आहे आणि हे थोडासा फॅब्रिक एक्स्ट्रा वाटतोय. हा एक्स्ट्रा आहे फॅब्रिक, तो एक्स्ट्रा आहे, तो असा सरळ कट करून घ्यायचा. हा फॅब्रिक कट झाल्यानंतर आता आपल्याला नेक पार्ट रेडी करायचा आहे. म्हणजे हा नेक पार्ट आहे, ह्याची उंची चेक करायची आपल्याला अजून एकदा. जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा चेक करतोच, पण आत्ताही एकदा उंची चेक करायची. त्यांना 5.5 इंच हवा आहे नेक, तर 5.5 इंच ठेवतात. पण हा अर्धा इंच आपल्या शिलाईला निघून जातो. हा अर्धा इंच इथे वरती शिलाईला निघून जातो. तर 5.5 आहे, तर आपल्याला 6 इंचाचा गळा आहे का हा असा बघितला पाहिजे. असा 6 इंच आहे की नाही ते बघायचं. म्हणजे 5.5 आणि शिलाईमध्ये जाणारा अर्धा इंच असा दोन्ही मिळून 5.5 आहे का, 6 इंचाचा आहे का बघायचं. जर तसं बघायचं नसेल तर वर अर्धा इंच असं सोडून द्यायचा आणि 5.5 पर्यंत हे लावायचे मेजर टेप
आणि मेजर टेपपासून सरळ लावायचा, पण मेजर टेप तिरका नाही लावायचा, सरळ लावून अशी जिथे 5½ येते तिथपर्यंत अशी ही खूण करून घ्यायची. कारण हे दोन्ही पार्ट आपण एकत्रच ठेवलेत, ती खूण करून घ्यायची आणि हा तेवढाच भाग आकारात कट करून घ्यायचा. कट करून घेते. आणि हे 4 पार्ट सेम आहेत का, हा पार्ट मागच्या बाजूला पण तिथेच तो पार्ट आहे का, हे सगळं चेक करून घ्यायचं. कपडा एखादा खाली मुरगळ आहे वगैरे काय झालं आहे की सगळं बघून घ्यायचं आणि हा पार्ट कट करून घ्यायचा आकार देऊन. हा जेव्हा कट होईल तेव्हा आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हुक आणि आयची पट्टी जॉईन करायची. हुक आणि आय पट्टी जॉईन करताना हे पार्ट असे ठेवायचे, असे पार्ट ठेवल्यानंतर हे गळ्याचा भाग आपल्याकडे करायचा आणि खालचा भाग तिकडे करायचा. हा जो योगपट्टीचा भाग दिसतोय तो तिकडे करायचा आणि हा भाग आपल्याकडे करायचा आपण जर शिवायला बसलोय तर. जर ही राईट साईड आहे तर राईट साईडला हुक लावायचे आणि लेफ्ट साईडला आयची पट्टी करायची. जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी हे थोडं समजायला डिफिकल्ट आहे, त्यांनी राईट हँडला हुक पट्टी, लेफ्ट हँडला आय पट्टी हे लक्षात ठेवायचं. आणि आय पट्टी लावताना जेव्हा आपण आय पट्टी लावतो तेव्हा नेहमी आय पट्टी असते ती वरच्या बाजूला फोल्ड होते आणि हुक पट्टी असते ती आतल्या बाजूला फोल्ड होते. आणि ही राईट साईडला हुक पट्टी येणार आहे. ही आय पट्टी आणि हुक पट्टी हे राईट साईड आहे, तिकडे आपल्याला हुक पट्टी जॉईन करायची आहे. तर ती हुक पट्टी आपण केवढी घेणार, ही जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खालती एवढी हाईटला जास्त घ्यायची. आता इथं वरती आपण नेकला अजून पट्टी फोल्ड केलेली नाही किंवा गोटही मारलेलं नाही, तर आपण काय करू शकतो, फक्त खालून अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं, वरती आहे तसं सोडलं तरी चालतं. पण ही रुंदीला केवढी घ्यायची, तर रुंदीला किमान 2.5 इंच 3 इंच एवढी घ्यायची. मी 2.5 इंच घेतली आहे, तेवढी भरपूर झाली. ही लावताना कशी लावायची, आधी आपण हुक पट्टी लावतोय तर ब्लाऊजचा राईट साईड आपण घेतला, हुक पट्टी लावताना काय करायचं, ही 2.5 इंच रुंदीची पट्टी घेतली आहे आणि उंचीला हा जेवढा पार्ट आहे त्याच्यापेक्षा किमान 1 इंच उंचीला असावी. आता हे मी डबल फोल्ड केलं आहे. डबल फोल्ड केल्यानंतर हा जो पॅक पार्ट असतो तो इकडे ठेवायचा आणि हे जे धागे निघतात ब्लाऊजचे इकडच्या बाजूलाच ह्याचे धागे निघतात तोही पार्ट ठेवायचा. असा बरोबर ठेवला. त्याच्यानंतर इथे शिवून घ्यायचं. अर्धा इंच जेवढा आपण नॉर्मली शिलाई मार्जिन ठेवतो तेवढं सोडलं इथे आणि तेवढ्याने शिवून घ्यायचं. आणि खालच्या बाजूला असा अर्धा इंचाचा वरती फोल्ड मारून घ्यायचा आणि मग शिवून घ्यायचा. आता माझ्याकडे एवढाच फॅब्रिक होता तर मी थोडासा फोल्ड केला आहे तरीही चालेल. हा फोल्ड मारल्यानंतर हे तुम्हाला वाटलंच तर इथून काढून घेऊ शकता हे पूर्ण आणि हे उलट्या बाजूला फोल्ड करून असं फोल्ड करायचं उलट्या बाजूला. असं उलट्या बाजूला फोल्ड करताना हा कपडा आणि हा कपडा सेम आला पाहिजे आणि मग इथून दापटीक मारून घ्यायची. लक्षात ठेवा आपण हुक पट्टी काय केलं, सरळ बाजूवर पट्टी ठेवली आणि ती आतमध्ये फोल्ड केली. इकडच्या बाजूला दापटीक मारून घेतली आणि हा जो पार्ट आपला असा उचलतोय तर त्यालाही पॅक करून साईडून अशी शिलाई मारून घ्यायची. आणि हा अर्धा इंच फोल्ड केलेला कपडा आतमध्येच फोल्ड करायचा. हा झाला आपला हुक पट्टीचा पार्ट रेडी. हुक पट्टी रेडी आहे. आता आपण आय पट्टी लावणार आहे, ती डाव्या बाजूला लावतात. ही डावी बाजू आहे ना तर ती
अशी करायची उलटी. आता आपण हुकपट्टी लावली होती ती सरळ बाजूकडून उलट्या बाजूला फोल्ड केलेली. आता ही सरळ बाजूकडून उलट्या बाजूकडून सरळ बाजूला फोल्ड करायची. आता हा कपडा किमान 5 इंच रुंदीला आणि हा उंचीला मी सांगितलंच ह्याच्यापेक्षा 1 इंच उंचीला जास्त असावा. तर हे 5 इंच आहे, तर हे पूर्ण फोल्ड करून घ्यायचं. जसं त्या पट्टीला पण आपण फोल्ड केलेलं डबल फोल्ड करून. आणि हा धाग्याकडचा भाग आहे, तिकडेच हे धागे निघणारे भाग करायचं आणि ह्या भागाकडे हा फोल्डवाला भाग करायचा आणि हे शिवून घ्यायचं. हा एक्स्ट्राचा कपडा आहे. आता आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे, पण इथं अर्धाच इंच फोल्ड करायची गरज आहे. इकडे आपण गोट जोडला नव्हता म्हणून ही धागे निघणारी पार्ट आपण असाच सोडला आहे. तिथे काही वाढवून घेतलं नाही, फोल्ड करून घेतलं नाही. आता हा एक्स्ट्राचा कपडा आहे, अर्धा इंच सोडून, जो फोल्ड करायला अर्धा इंच सोडायचा आहे तो सोडून एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून घेतला आहे आणि हा जेवढ्या शिलाई मार्जिन सोडलं आहे तेवढ्याने शिवून घ्या. आता हा शिवून झाला आहे. आता तो कसा आपण आतल्या बाजूला पूर्ण फोल्ड केला होता तसा हा पूर्ण न फोल्ड करता ही आपली शिलाई आता जी आपण मारली हे आपण उलट्या बाजूने शिवून घेतलं. आता ही सरळ बाजूवर काढायचं, म्हणजे ही शिलाई मारली त्याच शिलाईवर हे ठेवायचं, त्याच शिलाईवर ही शिलाई आली पाहिजे. ही होती आपली आईपट्टी रेडी. तर आता हे नीट ठेवून शिलाई मारून घेते मी. खालून बाजूने पण शिलाई मारून घेतली. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकायचं आणि ह्याच शिलाईवरून जी ही आपली शिलाई होती मग अशी आपण मारलेली त्या शिलाईवर ही शिलाई मारून घ्यायची. आणि त्याच्या शेजारी एक दाब सोडून, दाब म्हणजे हा एक आपला फूट असतो ना तो असतो. मी ते सिंगल फूट लावलं आहे कारण लेस वगैरे लावताना मला सिंगल फूट लावावा लागतो. तो मी तसाच ठेवला आहे, गडबडीत ब्लाऊज द्यायचा आहे म्हणून. पण तुम्ही डबल फूट असतो त्याचा 1 फूट इकडे राहतो, तो फूट जेवढा राहील तेवढाच फूट ठेवायचा आणि शिलाई मारायची. अशी ही आईपट्टी रेडी होईल. आता ही हुक पट्टी आणि आईपट्टी तयार झाली आहे. आता हे दोन्ही पण एकमेकावर ठेवून बरोबर उंची झाली आहे का बघून घ्यायचं. हे असं आईपट्टीवर ही हुक पट्टी ठेवली, बरोबर आहेत का. कधी कधी शिवताना कपडा खेचलाही जातो, खेचल्यामुळे काय होतं थोडं कमी जास्त होतं, जसं की आता इथे झाले. हा थोडा कपडा वाढल्यासारखा दिसतोय, तर जो वाढलाय तो तेवढा कट करून टाकायचा. हा झाला कटोरीचा फ्रंट पार्ट आपला रेडी. पण आता ह्याचा गळा करायचा राहिला आहे. गळ्यासाठी हा असा दोन्ही सेम आहे का बघून घेतलं, गळ्याची हाईट पण आपण चेक केली. आता हा राहिला आहे पट्टीचा भाग. इथे काय होतं, काय काय जणांना गोटच हवा असतो, तर जेव्हा त्यांना गोट हवा आहे तेव्हाही आपण हे जर कपडा फॅब्रिक जर जाड असेल, जो आपला ओरिजिनल फॅब्रिक आहे तो जाड असेल तर अस्तर जर आपण परफेक्ट मॅचिंग आणले तर अस्तरच्या तिरक्या पट्ट्या कट करून काढायच्या. दाखवते मी तुम्हाला. हे असं फॅब्रिक आहे, हे उरलेलंच आहे त्याच्यातून, ते असं तिरकच होतं तर मी दाखवते. म्हणजे खेचल्यानंतर जरा हा लांबतोय कपडा, तर लांबणारच कपडा आपल्याला गोटला चांगला असतो. सो हा तिरका कट करून घ्यायचा. गोटसाठी साधारण 1.5 इंचाची पट्टी कट करायची आपल्याला. ही अशी 1.5 इंच येते ना, तर 1.5 इंचाची खूण करून घ्या नवीन असाल तर, आणि 1.5 इंच सगळीकडे असं आखून घ्या आणि मग असं कटिंग करून घ्या.
पट्टी कट करून घेतली. आता ही एक साईड आहे, इकडून मी दाखवते तुम्हाला. सरळ बाजूने जर आपण शिवून घेतोय, हा माझा तिरका पार्ट, हा फोल्ड झाला आहे, हा तिरका आहे, तर हा थोडासा पार्ट आपण आतमध्ये फोल्ड करायचा अर्धा इंच हा असा, आणि ही घडी घालायची इकडच्या बाजूला. ह्याही 1.5 इंचाच्या पट्टीची डबल फोल्ड करायचं आणि शिवून घ्यायचं. इथून इथंपर्यंत अगोदर ती आपण घेतलेली पट्टी आहे ती पुरते का बघायची, नाहीतर आपण अर्ध्यातच जाऊन ते संपेल नंतर जॉईन द्यायला असं नको. पुरते का पट्टी असं लावून बघायचं. तर ही पुरती आहे तर शिवून घ्यायला काही हरकत नाही. तर हा पहिले मी आतमध्ये फोल्ड केला आणि नंतर हा डबल फोल्ड केला. ओके, आता ह्या पट्टीपासून इथंपर्यंत शिवून घ्यायचं. थोडंसं अगदीच थोडंसं शिलाई मार्जिन ठेवायचं. आपण नेहमी ठेवतो तेवढं नाही ठेवायचं. जर आपण गोट मारतोय तर इथं थोडासाच कपडा राहिला पाहिजे आणि त्याच हिशोबाने आपण थोडं थोडं शिवून घ्यायचं. जिथं दिसतंय तुम्हाला थोडंसं घेतलंय. ब्लाऊज शिवताना ब्लाऊजचं फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे आणि ब्लाऊजमध्ये कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे ते तर खूपच महत्त्वाचं आहे. आणि ब्लाऊजमध्ये सांगतात ते लोक की आम्हाला मग गोटच हवा आहे किंवा आम्हाला पट्टी फोल्ड करून द्या, तर त्यांच्यानुसार ते करावं लागतं. तर त्यातलं दोन्ही प्रकार मी तुम्हाला आज दाखवते. ह्या ब्लाऊजला खरं तर मला पट्टीच फोल्ड करायची आहे, पण फक्त मी दाखवते तुम्हाला की गोट कसा मारला जातो. आता हे मी शिवून घेतलं आहे. हा एवढा कपडा शिल्लक आहे ह्याच्यात, हा एवढा शिलाईपासून इकडे एवढा कपडा आहे. तर हा इतका कपडा गोटमध्ये चालत नाही, तो चांगलाही दिसणार नाही, म्हणून हा कट करून घ्यायचा. अगदी थोडासा गोट मारल्यानंतर आपल्याला जेवढा गोट आवडतो जाडीला तेवढाच हा शिलाईपासून कपडा ठेवायचा. असं जर जेव्हा आपल्याला गोट मारायचा तेव्हा आपण असा हा कट करून घ्यायचा. जर गोट मारायचा नाही आहे तर जो होता तो कपडा जो शिलाईपासून इकडचा आहे त्याला असे छोटे कट मारून घ्यायचे. असे कट मारून घ्यायचे छोटे जवळ. कट मारून झालं की काय करायचं, हा फॅब्रिक असा करायचा, हा असा, आणि हा खालचा पण फॅब्रिक त्याच्या खाली झाला पाहिजे आणि इथून अशी दाबटीप मारून घ्यायची आणि तिथून दाबटीप मारली का हा पूर्ण कपडा आपण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा. आणि दाबटीप मारलेली असते सोवर इकडे मारायची गरज नाही आहे. उलटं करून डायरेक्ट आपण हात शिलाई घालून घ्यायची, म्हणजे वरून हे फिनिशिंगनं असं काहीसं दिसेल. गोलाकार फोल्ड करून दाखवते. हे असं, म्हणजे इथे शिलाई दिसत नाही आहे, कपडा फोल्ड केलाय, गोट मारले असं काही दिसत नाही. पण तुम्हाला गोटच जर हवा आहे तर हे असा हा कपडा ह्या अस्तरच्या कपड्यावर फोल्ड करायचा आणि तो कपडा तिथेच राहिला पाहिजे आणि हा वरून अंतराळी कपडा मागे घ्यायचा, जेणेकरून आज जो आपण कपडा थोडासा शिल्लक ठेवला आहे तो ह्या कपड्याच्या आत राहील आणि हा जाडसर गोट असा आपला तयार होईल. म्हणजे पोकळ होणार नाही, तो भरीव गोट असल्यामुळे तो छानसा दिसेलही आणि हे बघा असा तयार होईल. आणि हा गोट, हा जो कपडा आपण गोटसाठी वापरलेला आणि हा फॅब्रिकचा कपडा, ह्या दोन्हीच्या मध्ये जी लाईन दिसते त्या लाईनमधूनच शिलाई चालवायची, म्हणजे तो गोट रेडी झाला. आता इथे मी करून दाखवते तुम्हाला. गोट मारायचा म्हणजे एका दिवसात तो जमेलच असं नाही आहे, तर त्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे आणि तर प्रॅक्टिस गरजेचंच आहे. जर तुम्हाला असं कपडा वाया घालवायचा नाही आहे, आपण कस्टमरचं शिवतोय तर कपडा वाया गेला नाही पाहिजे, तर आपण वेगळा एखादा कपडा घेऊ शकतो, गळ्याचा आकार देऊ शकतो, वेगळी एक पट्टी घ्यायची आणि फक्त तो गळ्याच्या गोटची प्रॅक्टिस करून घ्यायची.
जेव्हा मी क्लासेस घेते, शिकवते, तेव्हा असंच करून घेते. जे शिकणारे असतात त्यांच्याकडून फक्त वेगळ्या फॅब्रिकवर वेगवेगळे गळे टाकून द्यायचे आणि त्यांना गोट मारून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, आपलं फॅब्रिकही वाया जात नाही बाकीचं आणि प्रॅक्टिसही नीट होते. मी अजून एक ड्रेसचा व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात गळा कसा टर्न करायचा कॅनव्हास लावून ते दाखवलं आहे. तशाही प्रकारे तुम्ही पट्टी फोल्ड करून टाकू शकता. जेवढं कॅनव्हास घेतलं आहे तेवढंच अस्तरचा कपडा घेऊन आपण ते टर्न करून पट्टी फोल्ड करू शकतो. नसेल तर आपण जेवढी पट्टी घेतली आहे 1.5 इंचाची तेवढी फोल्ड करून टाकू शकतो. आता हा आपला गोट रेडी झाला आहे. हा एवढा गोट आहे. तर असा गोटही लावला तर चालतो, पट्टीही फोल्ड केली तर चालते. आता मी दुसऱ्या बाजूलाही गोट मारून घेते. हा आता आपला फ्रंट पार्ट रेडी आहे गोट मारून. हा व्ही पार्टचा मी गोट मारून घेतला आहे. आता हे दोन्ही ठेवून बघायचे की बरोबर झालेत का. हे बरोबर झालेत. असा होता कटोरी ब्लाउजचा फ्रंट पार्ट. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.